कारण दिल्लीत भाजपचं 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे। 17 आणि 18 फेब्रुवारीला भाजपचं हे राष्ट्रीय अधिवेशन असेल। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ या अधिवेशनाच्या माध्यमातून वाढवण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष या बैठकीकरता उपस्थित असतील। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, 16 आणि 17 आणि 18 फेब्रुवारीला भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे दिल्लीला, आणि ज्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सुद्धा उपस्थित असतील। निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजण्याची दाट चिन्ह। निश्चितच लागवी 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अशाच प्रकारे भाजपची मोठी जी राष्ट्रीय बैठक होती ती पार पडलेली होती, आणि त्यानंतर पुन्हा आता ही बैठक 17 आणि 18 तारखेला पार पडत आहे। 17 तारखेला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल, तर समारोपाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते मार्गदर्शन करताना पाहायला मिळतील। भाजपचे बहुतेक केंद्रीय मंत्री आहेत जे देशातले, यांच्या सहित जे राज्याचे प्रमुख प्रदेशाध्यक्ष आहेत, आणि याशिवाय जवळपास 8,000हून अधिक जे पदाधिकारी आहेत ते या बैठकीमध्ये पाहायला मिळतील। ज्या ठिकाणी G20चं समिट झालेलं होतं त्याच भारत मंडपमध्ये ही बैठक आयोजित केली जाणार आहे। त्यामुळे एकूणच लोकसभा निवडणुकीचं बिगुल या परिषदेच्या मार्फत फुंकलं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। लागवी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।